राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या अडचणीत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं। इतकंच नाही तर त्यांना पक्षातून देखील काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे सूरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांच्या विरोधात कोर्टात मानहानी दावा दाखल केलाय। या प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। स्वतः दमानिया यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे। अंजली दमानिया यांनी सुद्धा मानहानीचा दावा हा कोर्टात दाखल केलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच त्यांच्या विरोधात आणखीन एक याचिका दाखल झालेली आहे। एकीकडे पक्षातनं तर त्यांच्या विरोधात नाराजी आहे। छावा संघटनेच्या विजयसिंग घाडगे यांना त्यांनी मारहाण केलेली होती आणि त्यानंतर हा रोष वाढत चाललाय।